माऊली ती नुसती चालत नाही तर ती निवृत्तीनाथांच्या पालखीच्या वारीच्या वाटेत फुलांची झाडंही लावते आहे. ती वारीमध्ये झाडं लावून माऊलींना खऱ्या अर्थाने माऊलींवरती प्रेम करत आहे. नमस्कार माऊली, तुमचं नाव काय? सकाराम गायकवाड. मग तुम्ही आता वारी चालता पण आहे ना, मी बघतोय की तुम्ही झाडं पण लावताय. झाडं लावले, ज्ञानेश्वर माऊलीची पालखीची सेवा केली, रथाची पण साफसफाई केली. नाही, पण काय असं वाटलं की आनंद वाटतोय ना, शेवट आनंद वाटत. हा, मला आवड आहे देवाची. तुम्ही कुठून आलाय? देसुंडीवरून आले. तालुका सिन्नर तालुका आहे. अच्छा. आणि कुठल्या प्रकारची झाडं लावताय? असे हाजूक पकाचे, परत तुळशीचे आणलंय, असे नक्षी फुलं येते ते मग आवडीने लावायची देवा पण मला. अच्छा, म्हणजे वाटे ना औषध लावायची मला. अच्छा, तुमची कितवी वारी? मी पहिल्यांदा येलो होते पण आता पहिलीच आहे. अच्छा, म्हणजे दुसरी? हा, दुसरी. आणि मग आता येईल ना याची, आता कोणतं गाव होतं हे खंबाळा. खंबाळ्यापासून मी आता रात्री माझ्या भाषेनं आणून घातलं, मग मी आले. अच्छा, म्हणजे आता तुम्ही पूर्ण वारीमध्ये रस्ते लावणार आहे मी आता. बी पण आणले, भरपूर बी पण आणले लावायला. धन्यवाद. अशा प्रकारे नुसत्या त्या चालत नाही तर माऊलींच्या वाटेवरती निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये त्या सहभागी आहेत आणि रस्त्याने फुलांची झाडं लावताय. खऱ्या अर्थाने वारी नेहमी वेगवेगळे संदेश देत असते. या माऊलीने देखील आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडांमध्ये देव बघा असाच जणू काही संदेश दिला आहे. भेटत राहू वारीमध्ये अशाच वेगवेगळ्या अवलिया वारकरी माय माऊलींना. धन्यवाद. बघत राहा झुंजार महाराष्ट्र.